नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, गुढीपाडव्याची साफसफाई करते. हा व्हिडिओ आहे परवाचा, म्हणजेच सोमवारचा हा व्हिडिओ आहे. तर सोमवारच्या दिवशी मी थोडंसं क्लिनिंग करून घेतलं होतं. तसं तर डीप क्लिनिंग झालेलंच असतं, पण थोडीशी धूळ वगैरे उडत होती ना, तर म्हटलं चला डबे वगैरे सगळे पुसपास वगैरे करून घेऊया, सगळं काढून जरा झाडून घेऊया. आणि जे इकडे तिकडे आता एक हात नसतो घरामध्ये, बहुतेक जण राहतात, तर म्हणून म्हटलं जरासं इकडे तिकडे सगळ्या वस्तू झालेल्या होत्या तर त्या आवरून घेऊया. म्हणजे गुढीपाडव्याचं निदान जरा साफसफाई तर होऊन जाईल. आणि खूपच तसंही आता हवा खूप चालते, तर खूप धूळ वगैरे येते रोडांवर, सगळीकडे खड्डे वगैरे केलेले, त्याच्याने खूप माती वगैरे उडते. तर त्याचं आणि हे किचन क्लिनिंगचे जे नॅपकिन वगैरे कपडा जो मी ठेवते इथे, जे जुने कपडे असतात आपले, ते स्वच्छ धुतलेले, त्याच्यानंतर त्यांना कटिंग करून घेते फेकण्यापेक्षा, मग जेणेकरून आपल्याला इथे किचन ओटा वगैरे क्लीन करण्यासाठी मग एखादं दूध सांडतं, कधी कधी तेल वगैरे सांडतं, काही असतं, तर छोटे छोटे जे कपडे असतात तेही मी याच्यात ठेवून देते स्क्वेअर कट करून, जेणेकरून पुसायला वगैरे कामात पडतील. तर त्याच्यासाठी ही बास्केट आहे. किचन क्लिनिंगचे जे नॅपकिन असतात म्हणायला हरकत नाही, नॅपकिन हे आहे त्याच्यामध्ये बाकीचे, आणि काही कपडे ठेवलेले आहेत पुसपास करण्यासाठी, तर ते मी याच्यात ठेवून घेत असते व्यवस्थित, आणि ते तिथे ठेवलेलं असतात. तर या साईडला हे असं मोठं रॅकसारखं आहे बनवलेलं, तर त्याच्यावर सगळे डबे वगैरे, आपल्या बॉटला वगैरे, हे सगळं साफसफाई म्हटलं चला सगळं काढून व्यवस्थित पुसून वगैरे घेऊया. कॅरी बॅगा घरात म्हणायला गेलं ना, जेव्हा आपण क्लिनिंग करतो तेव्हा आपल्याला कळतं की घरात, म्हणजे जेव्हा आपण संसार करतो अगदी सुई धाग्यापासून तर बहुतेक अशा वस्तू असतात ज्या भरपूर कुठे ना कुठे काही ना काही निघतं आणि काही ना काही आपल्याला लागतच असतं. किती डीप क्लिनिंग केलं, वरवर सफाई केली, आणि काही वस्तू आपण डिक्लटर म्हणजे सगळ्या काढून वगैरे टाकल्या, काही की नकोकडे हे कशाला हवं आहे, थोड्या दिवसांनी मग काही वस्तू जी असते की नको हे कशाला टाकावं, काहीतरी कामात येईल आपल्याला, असं करून आपण बहुतेक वस्तू अशा जमा करून ठेवत असतो. तर तसं न करता जी वस्तू आपल्याला लागणारच नाही आहे ना, मग ती काढूनच टाकते मी. तरीसुद्धा भरपूर अशा वस्तू राहतात त्याचं. तर दरवेळेस साफ केलं की थोड्याफार वस्तू या निघतच असतात. तर अशा पद्धतीने स्वच्छ वगैरे करून घेतलं, सगळं पुसपास वगैरे करून घेतले. पेपर वगैरे आता चेंज केलेली होती महिन्याची किंवा मग 1.5 महिन्यात असं डीप क्लिनिंग असतं, सगळं पुसपास वगैरे करून. आणि पुसपास करून स्वच्छता वगैरे सगळं जाळं वगैरे काढून हे तर 15 दिवसातून, महिन्यातून 2-3 वेळा तर होतच असतं. आणि क्लीन वगैरे असलं की मग काही गरज नाही पडत. तर अशा पद्धतीने सगळ्या बॉटल वगैरे काढून घेणार आहे. इकडच्या साईडचं सगळं क्लीन झालेलं आहे. आणि छोटे छोटे जे बॉटल आहेत ज्याच्यात आपण काही मसाले, अख्खे मसाले असतात, खडे मसाले, ते भरून ठेवतो. काही मग जिरं वगैरे, काही मिरची पावडर, काही चटण्या वगैरे बनवलेल्या असतात. अशा पद्धतीने भरपूर असं काय काय असतं, सगळं म्हटलं तर काढून घेऊया रॅकवरून आणि सगळं क्लीन करून टाकूया. तर अशा पद्धतीने क्लीन केलं असं म्हणतातच ना, का हात फिरे तेथे लक्ष्मी वसे असं म्हणतात. म्हणून आपलं किचन, घर नेहमी असं क्लीन पाहिजे आणि छान असं दिसतंही आपल्याला. तर अशा पद्धतीने क्लिनिंग चालली होती. सगळं काढून घेणार आहे आणि व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून ठेवणार आहे. हा एक वॉटर बॉटल आणि त्याचा एक सेक्शन मी इथे बनवून घेतलेला आहे. असं वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळे मोठे डबे, काही याच्यात वाट्या वगैरे, ग्लास, काही याच्यात कढई वगैरे, काही याच्यात हे अशा छोट्या बॉटल आणि वॉटर बॉटल जे आपण बाहेर जातो किंवा मुलं जातात स्कूलमध्ये ते घेऊन जातात. तर अशा पद्धतीने एका याच्यात ठेवलेले आहेत मी. तर ते सुद्धा सगळं क्लीन करून घेते आणि व्यवस्थित ठेवून देणार आहे मी. सण आला ना, म्हणजे आपल्या प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की सणासुदीच्या दिवशी आपलं घर छान नीट टापटीप दिसावं. ही प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हणून ते कामांना सगळ्यांचीच लगबग होत असते. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणीची लगबग होत असते. मी म्हणते जुन्या अगदी म्हाताऱ्या आपल्या आजीपासून तर आत्ताची नवीन गृहिणीपर्यंत, ज्यांचं आत्ताही लग्न झालं असेल, त्यासुद्धा प्रत्येकाची लगबग असते की आपलं घर छान दिसावं. आणि मी काय करू आणि काय नाही असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. घरामध्ये किती क्लिनिंग करू, काय काय छान डेकोरेशन वगैरे करू, याच मागे प्रत्येक गृहिणी असते. तर माझी तेच चाललं आहे. म्हटलं चला क्लिनिंग तरी करून घेऊया आपण, जेणेकरून घर छान
काय छान नीट अँड क्लीन दिसेल. आणि साफसफाई जरी केली ना आणि नुसतं तुम्ही जाळं वगैरे काढून घ्या आणि फक्त एक कपडा जरी फिरवले डब्यांवर वगैरे ना, तर घर अगदी छान नवीन अगदी मस्त असं फ्रेश वाटतं आपल्याला. जसं आपण अंघोळ वगैरे करून फ्रेश होतो ना, त्याच पद्धतीने असतं की सगळं केलं की अगदी छान असं फ्रेश आपल्याला वाटत असतं. तर इथले डबे वगैरे पुसले गेले आहेत आणि गुढीपाडव्याच्या दिवशी छानपैकी अशी साखरेची माळ वगैरे आणि त्याच्यानंतर श्रीखंड वगैरे मागच्या वर्षी मी व्हिडिओ बनवला होता आणि यावेळेसही बनवायचा आहे, पण तो आता कधी शूट होईल हे माहीत नाही. पण अगदी मस्त असं श्रीखंड आणि साखरमाळ बनवून घेणार आहे आणि ते तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेल. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा की आमच्या घरात काय काय चाललं आहे आणि कामाची कशी लगबग चालली आहे ती. तर अशा पद्धतीने मी सण वगैरे आला की अशा पद्धतीने माझी क्लिनिंग वगैरे होत असते. तर ते मी करून घेत असते छानपैकी. सगळ्या बॉटल्स वगैरे ह्या काचेच्या बॉटल आहे सगळ्या. याच्यामध्ये काही चटण्या वगैरे तुम्हाला भरपूर वेळा दाखवलेल्या आहेत मी. चटणी वगैरे बनवून घेतली. मग मिक्स भाजी आपल्याला भरलेल्या भाजी बनवायची असेल तर वांग्याची वगैरे भेंडीची, तर जो मसाला आहे तोही थोडाफार बनवून ठेवला आहे. तो आहे त्याच्यामध्ये पूर्ण बॉटलांमध्ये मी भरून ठेवत असते. आणि ह्या साईडला हे जे खालचं सेक्शन आहे तिथे काही आपण आता सोनपापडी वगैरे आणतो, श्रीखंड बाहेरचं कधी बॉक्स वगैरे येतो, तो डब्बा मी ठेवून राखलेले आहेत. काचेची ग्लासं वगैरे आहेत अशा पद्धतीने आहेत. आणि वर हे जे आहे हे डाळी साळी वगैरे भरण्यासाठी मी हा एक मोठा छानपैकी असा सेट घेऊन घेतला होता. तर तो आहे ठेवलेला तिथे. सगळ्या डाळी वगैरे भरून घेतलेल्या आहे, कडधान्य वगैरे. आणि ते इझिली आपल्याला समोर दिसतं म्हणून मी त्या आवर्जून घेतल्या, नाही तर माझ्याकडे नव्हतं. मग डब्यांमध्येच जे मागे स्टीलचे डबे वगैरे दिसत आहे ना, त्याच्यातच मी जे आपण किराणा वगैरे दुकानातून ग्रॉसरी वगैरे आणली ना, जे पॅकेट असतं थोडंसं काढलं की परत ते पॅक करून गाठ वगैरे मारून बॅगला ते तसंच त्याच्यामध्ये ठेवायचं असं होतं. पण म्हटलं चला हे आणलं तेव्हापासून जरा बऱ्यापैकी फरक पडला आहे, म्हणजे किडे वगैरे नाही होत. तसं तर मी बोरिक पावडर वगैरे टाकूनच ठेवत असते पॅकेटमध्ये जरी असलं तरी. आणि हे असं समोर असले की दिसतं आपल्याला काय वगैरे संपलेलं आहे काय नाही, हे तर त्याच्यासाठी अगदी उपयुक्त आहेत ह्या बॉटला. तर त्या मी घेऊन घेतल्यावरचं सुद्धा क्लीन करून झालेलं आहे. मग आता देवाऱ्याच्या इथले सगळं क्लिनिंग करून घेणार आहे. देवारा छोटासा आहे पण तिथेच एका साईडला ठेवलेला आहे. किचनमध्येच देवारा वगैरे ठेवत असते. मग देवाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, मग त्याच्यात कुंकू बुका वगैरे, अष्टगंध, गुलाल आणि बारीक बारीक खूप साऱ्या वस्तू असतात देवाच्या ज्या आपल्याला लागत असतात. तर त्या सगळ्या इथे ठेवलेल्या आहे. ते जे मी झाडू मारते तसं एक स्टँड आहे, त्याच्यावरच मी सगळ्या बॉटल्स असं ठेवत असते. त्याच्यात सगळे म्हणजे जे आपल्याला पूजेच्या दिवशी काही सण वगैरे असला तेव्हा कमलगट्टा लागतो. मग अशा पद्धतीने गोमती चक्र वगैरे सगळ्या वस्तू इथे आहेत ठेवलेल्या. बारीक सारीक जेही पूजेच्या संदर्भात लागत असतात ना, ते सगळ्या आहेत माझ्याकडे. तर त्या मी अशा पद्धतीने ते ठेवून दिलेले आहे. आणि काही बॉटल्स वगैरे या हनीची बॉटल आहेत, ज्या घरात हनी वगैरे आणलेलं असतं ना, मग ते उरलं की ते बॉटल स्वच्छ धुवून क्लीन करून त्याच्यामध्ये सगळं भरून वगैरे ठेवलेलं आहे मी. त्याच्यानंतर मग वाता वगैरे लागतात त्या आहेत. मग काही देवांना वगैरे आपण अत्तर वगैरे चढवतो ते आहेत. अशा पद्धतीने भरपूर काही पूजेच्या वस्तू आहेत ज्या वेगळ्या अशा पद्धतीने व्यवस्थित मी ते ठेवून घेतले आहेत. म्हणून हा इतका सामान दिसतो. छानपैकी अशी ट्रॉली वगैरे राहील ना, म्हणजे ज्याच्यात ड्रॉवर वगैरे असतील ना, तशा पद्धतीचं काहीतरी हवं आहे मला, बघते मी. तर त्याच्यात सगळं सामान येईल ना, म्हणजे जेणेकरून दिसणारही नाही आणि छान स्वच्छ क्लीन दिसेल आणि जागाही कमी अडेल. तर आज स्वयंपाकाची तयारी करून घेते. सगळं क्लीन करून झालेलं आहे. पुसपास वगैरे सगळं करून घेतलं, झाडझूड झाली, पोछा झाला. सगळे जे घासायचे वस्तू ते सगळं घासून पुसून घेतलेलं आहे, ठेवून दिलेलं आहे. स्वयंपाकाचा टाईम झाला, म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया. सकाळीच लवकर काढलं होतं त्याच्यामुळे मग आवरून घेतलं. मग भाज्या वगैरे सगळं क्लिनिंग आधी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे गिलोडीची भाजी बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर चवळी आणि बटाटा मिक्स भाजी बनवणार आहे. अशा 2 भाज्या बनवणार आहे, कारण सेकंड शिफ्ट आहे. तर मग टिफिनसाठी एक भाजी बनवणार आहे आणि एक येतं घरी खाण्यासाठी बनवणार आहे. तर अशा 2 भाज्या मी इथे बनवून घेणार आहे आता कढईमध्ये.
आणि दोघीही भाज्या ठेवलेल्या आहेत की उशीर होऊ नये त्याच्यासाठी. पण दोघांनाही मी इथे वघार करून घेणार आहे. तेल टाकून घेतलेलं आहे, जिरं टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर हे गिलोडे जे स्वच्छ कापून घेतलेले होते ना, तुम्ही आधी धुतले तरीही चालणार आहे, पण मी धुतलेच नाही. काढलं आणि खालीच सगळंच रेडी करण्यासाठी बसून गेली आणि सगळं व्यवस्थित रेडी वगैरे करून घेतलेलं आहे. कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि टाकून घेणार आहे मी ते. कढईमध्ये तेल टाकलं होतं, जिरं टाकून घेतलं आणि जे गिलोडे कट केले होते ते टाकून घ्यायचे आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि ह्याच्यात तुम्ही थोडीशी अशी हळदही टाकू शकता, नाही टाकली तर हे चालतं. परतून घ्यायचं आणि छान त्याला झाकून द्यायचं आहे. वर थोडं पाणी टाकायचं जेणेकरून ते शिजेल आणि खालच्या साईडला छानपैकी अशी सॉफ्ट होऊन जाते. जास्त टाईमही नाही लागत, म्हणजे होतं बऱ्यापैकी लवकर होते ती भाजी आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी लागते. दुसऱ्या साईडला इथे चवळी आणि त्याच्यानंतर बटाटे 2-3 असे मिक्स बनवले होते, कारण चवळीचे दाणे अगदीच कमीच होते. त्याच्यामुळे म्हटलं मग पुरेला अशा पद्धतीने छानही लागते भाजी. तसं तर फक्त चवळीचीच बनवत असते, पण म्हटलं चला आता ही कोरडी भाजी बनवायची आहे तर म्हणून अशा पद्धतीने बनवून घेतली होती. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, तेल टाकलं, जिरं टाकलं, चवळी आणि बटाटे धुवून टाकून घेतले होते. थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जे गिलोडे होते ते आता परत चेक करून घ्यायचं आहे आपल्याला खोलून. अगदी छानपैकी नरम झाले आहेत. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे 1 चमचा. त्याच्यामध्ये 2 टोमॅटो मी इथे कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने भाजी आणि डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे आहेत. हळद टाकून घ्यायची, धना पावडर टाकून घ्यायची, गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, थोडासा लाल मिरची पावडर टाकायची. अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकून ठेवायचं थोडंसं. अगदी छान त्याच्यातलं पाणी पूर्ण आटलं की छान तेल वगैरे सुटतं थोडंसं आणि अशा पद्धतीने ही भाजी तयार होते. खूप छान चविष्ट आणि मस्त अशी टेस्टी लागत असते. तर अशा पद्धतीने भाजी बनवून घेतली होती ही गिलोडीची भाजी. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर खूप छान लागते, टेस्टी. चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही हिला खाऊ शकता. त्याच्यावरही थोडं पाणी ठेवून घेतलं होतं. तर अशा पद्धतीने झाली. हे सुद्धा शिजलेलं आहे. तर याच्यातही मी थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो कट केलेले होते 2 टोमॅटो तेही टाकून घेणार आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ 1 ते 2 मिनटं परतलं ना, म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा आणि टोमॅटो छान मस्त तेलामध्ये होऊन जातात. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, थोडीशी हळद टाकून घेतली आधी. त्याच्यानंतर अगदी थोडासा असा गरम मसाला आणि धना पावडर टाकून घ्यायची. ही अशाच पद्धतीने भाजी बनवून घेतली आहे. सगळ्या भाज्या अशा सुक्या तुम्ही बनवल्यानं या पद्धतीने खूप टेस्टी आणि मस्त अशा लागतात या भाज्या. तुम्ही ही भाजीसुद्धा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने आणि टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी मस्त अशी भाजी आहे. कुठेही तिचं तेल वगैरे जास्त काही नाही आणि छान लागते ही भाजी खाण्यासाठी. कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची आहे वरून. तर अशा पद्धतीने माझा दुपारचा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि सकाळची कामंही लवकरात लवकर काढली होती ना, म्हणून झटपट आवरून होऊन जातात ते. तर अशा पद्धतीने स्वयंपाक झाला, सगळं आवरून घेतलेला आहे आणि आता थोडीसं जेवणाची वगैरे तयारी. भेटूया आता. छानपैकी सिरप बनवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करते. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज तशीच सुरुवात आपली सकाळपासून झालीच होती. कामांची इतकी गडबड होती का तुमच्याशी बोलायचंच राहिलं. तर आता संध्याकाळ झालेली आहे. तसंच आता गरमी खूप चालू झालेली आहे. तर त्याच्यासाठीच मी इथे म्हटलं चला आता पूर्ण गरमी आपल्याला काही ना काही पिण्यासाठी लागणार आहे. तर त्याच्या आधीच आपण थोडीशी प्रिपरेशन करून ठेवूया म्हटलं. तर छान असे देसी गुलाब फुल भेटले होते मला. तुम्हाला मी दाखवतच असते नेहमी. पूजेसाठी मी मार्केटमधून आणत असते. तर त्याच गुलाबाच्या फुलांपासून छानपैकी असं आपण रोज सिरप बनवून ठेवणार आहोत की जेणेकरून झटपट आपल्याला खूप गरमी झाली बाहेरून आलो तर आपण ते ग्लासात टाकून पिऊ शकतो. तर हे बघा छान असे फुलं भेटलेले आहेत. हे मी काढतच होते बॅगमधून आणि हे छान फुलं अगदी असे ताटात काढून घेते आणि त्याच्या ज्या काड्या आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा असे छान इथे फुलं भेटलेले होते. बाकीच्या पूर्ण त्याच्या म्हणजे पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. काल आणलेले होते मी ते. तर हे बघा अशा पद्धतीने हे देसी गुलाब जर भेटले ना, तर त्याच्या अशा पद्धतीने मग छान याचं असं रोज सिरप तयार होतं. तर आता मी हे फुलं सगळं याच्यात काढून घेते ताटात.
हे बघा, तर असे छानपैकी किती सुंदर दिसत आहे ना. असे देसी गुलाब भेटले ना, याच्यापासून तुम्हाला मी छानपैकी गुलकंद सुद्धा दाखवलेलं होतं. गुलकंद भरपूर अशा रेसिपीज बनतात, पण म्हटलं चला आता आपण याचं छानपैकी रोज सिरप बनवूया, तर ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. म्हणून मग आता व्हिडिओ परत मी स्टार्ट केलेला आहे. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, तर मी आता बनवतच होती. तर चला आता बघून घेऊया. आता ह्याच्यातलं आहे ना, ह्या ज्या पूर्ण काड्या आहेत ना, हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा, ह्याच्या पाकळ्या आहे ना, आधी चेक करून घ्यायचं, मध्ये किडे वगैरे तर नाही, कधी कधी असतातच. तर अशा पद्धतीने याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि हे जे मधलं आहे ना, हे सगळं अशा पद्धतीने हे साईडला काढायचं. हे बघा, हे जे निघालेले आहेत ना, हे अशा पद्धतीने काढून, आणि किडे वगैरे आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्यायचं. आणि छानपैकी याला पाण्यामध्ये धुवून घेऊया. तर हे काढून घेते मी अगोदर. बघा, छान आता पाकळ्या मी फक्त आणलेल्या आहे. छान त्याला झटकून वगैरे घेतलं, त्याच्यातली घाण काढून घेतलेली आहे. आणि आता हे इथे पाणी घेतलेलं आहे मी. या पाण्यात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे पाण्यात टाकून घ्यायचे सगळ्या. हे बघा, पाण्यात बुडतील असं करून घ्यायचं. फक्त अगदी वरून आपल्याला काढून घ्यायचे आहे, की त्याच्यात जर अजून काही घाण असेल ती पाण्यामध्ये खाली जाईल आणि आपल्याला छान वरवर फक्त पाकळ्या भेटतील. आता ह्या डायरेक्ट, आता मी इथे कढईत पाणी ठेवलं आहे गॅसवर. ह्या पाण्यातून काढून स्वच्छ, तर इथे पाणी घेऊन घेतलेलं आहे. 3 ग्लास पाणी मी इथे टाकलंय. आता आधी याच्यात पाकळ्या टाकून घेते. गॅस चालू केलेला आहे, पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर त्याच्यात ह्या धुवून घेतलेल्या पाकळ्या गुलाबाच्या छानपैकी याच्यात टाकून घेणार आहे मी. तर हे बघा, इथे पाण्यात टाकून घेतलेलं आहे. आपल्याला जास्त वेळ याला उकळवायचा नाहीये. अगदी याचा कलर याच्यात पाण्यात उतरतो गुलाबाच्या पाकळींचा, तोपर्यंत याला आपण गरम करून घेऊया. नंतर मग गॅस बंद करायचा. आता हे छान पाणी गरम होईल आणि याचा सगळा कलर पाण्यामध्ये उतरेल. ते दाबून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून मध्ये पूर्ण पाकळ्या जातील. अगदी छान लागतं आणि काही जास्त प्रोसेस नाही आहे याला, झटपट असं बनून तयार होतं. आता इथे पाण्याला उकळी आली, बघू शकताय तुम्ही. आता मी गॅस बंद करते आणि याच्यात थोडा वेळ ह्या पाकळ्या अशाच राहू देणार आहे. हे बघा, छानपैकी त्याचा कलर आलेला आहे. तर हे थोडा वेळ असंच ठेवते आणि याला आता हे ठेवून झालंय, याला आता गाळून घ्यायचं. इथे गाळणीत काढून घेते. तर हे बघा, गाळून घेतलंय आणि हे प्रेस करून घेते, म्हणजे गुलाबाचा जो सुगंध आहे तो सुद्धा याच्यामध्ये उतरेल. असं प्रेस करून याला काढून घ्यायचं. आता तर परत मी इथे गॅसवरतीच कढई ठेवून घेते आणि गॅस चालू करून घेते. आता हे जे गाळून घेतलेलं सिरप आहे ना, ते आपण याच्यात टाकून घ्यायचंय. आता याला आपल्याला परत उकळवून घ्यायचंय. त्याच्या आधी याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे 1 वाटीभर गुलाबाचे पानं होते ना, तर आता हे आपल्याला याचा अर्ध होऊ द्यायचंय सिरप. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही साखर टाकून घ्यायची. अर्धी टाकून घेणार आहे मी आधी. इतकी उरवलेली आहे मी याच्यात टाकून घेतली आहे साखर. आता याला आपल्याला अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि पूर्ण अर्ध होतं ना तोपर्यंत आपण याला मिक्स करायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे. छानपैकी घट्ट असं एक तार जसं व्हायला आलं ना, तर म्हणजे तार पण नको येत आपल्याला, फक्त चिघट असं छान घट्ट असं ज्यूस झालं की तयार आहे आपलं सिरप. तर हे बघा, हे छानपैकी उकळतंय. हे थोडंफार कमी झालेलं आहे पाणी. तर आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकून घ्यायचं आहे. जवळजवळ छोटा चमचा, अर्धा चमचा मी हा चमचा भरून, हे बघा. तर हा इतकं सायट्रिक ॲसिड याच्यात टाकून घेणार आहे. बाजारात भेटतं ना तसंच सिरप आपल्याला बनवायचं आहे रोज सिरप. तर बाजारामध्ये प्रिझर्वेटिव्हसाठी सायट्रिक ॲसिड टाकलं जातं आणि त्याचे छान टेस्टही येते. तुमच्याजवळ जर नसेल तर लिंबूचा रस यूज केला तरीही चालणार आहे.
पण माझ्याकडे होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे. तर आता हे टाकून घेतलेलं आहे आणि अजून आपल्याला थोडा वेळ छान याला उकळून घ्यायचं आहे. तर अगदी चिमूटभर आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. तर म्हणतात ना थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं याच्यामध्ये, की त्याचा फ्लेवर अजून इनहॅन्स होण्यासाठी थोडंसं अगदी मीठ टाकायचं त्याच्यात. टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी आता याला छान अजून थोडं कमी होऊ देऊ सिरप आपण. तुम्हाला दाखवणार आहे का कोणत्या स्टेजवर आल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडं घट्टसं झालं की मग आपलं सिरप तयार आहे. हे बघा छानपैकी असं घट्ट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने होतं हे. आपल्याला घट्ट असं पाहिजे, थंड झालं की ते अजून घट्ट होणार आहे. तर हे बघा असं चिपचिप झालेलं आहे चिकट. तर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण आता गॅस बंद करायचा आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे थोडं आपण इथे थंड होऊ देऊ. तुम्हाला दाखवते. थोडा फेस हा जो आला आहे ना गरम करत होता आपण, उकळवत होतो त्याच्यामुळे. तर हे बघा सगळा फेस निघाला आहे आणि अशा पद्धतीने हे सिरप इतकं तयार झालेलं आहे. आता थोडं याला आपण छानपैकी हे बघा मस्त असा कलर पण आलेला आहे. याला थोडंसं थंड करून घेऊया. असं आपलं सिरप झालं आहे, बाजारात भेटतं अगदी तसंच झालेलं आहे. तर हे काढून घ्यायचं. तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये किंवा मग काचेची बॉटल असेल, एअरटाईट बॉटल घ्यायची आहे, त्याच्यात हे काढून ठेवायचे. आता मी इथे बाउलमध्ये काढून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा किती छान असं घट्ट असं झालेलं आहे ते असेल ना आपल्याला. तर याच्यामध्ये अगदी आता 1 ग्लास बनवायचा आहे ना, तर आपल्याला फक्त असं सिरप टाकून घ्यायचं आहे. हा जो चमचा आहे ना माझा भाजीचा, हा मी एवढा टाकून घेते याच्यामध्ये. त्यात फक्त पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा याच्यात पाणी टाकून घेतलंय, छानपैकी असा बर्फ टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आपलं इथे रोजचं सरबत तयार आहे. तुम्ही हे दुधामध्ये सुद्धा घेऊ शकता, दुधामध्ये बनवू शकता. इथे पाण्यात बनवलेलं आहे मी आता. तर अशा पद्धतीने रोज सिरप याच्यात छान असे गुलाबाची पानं टाकली तरीही चालणार आहे. आणि आपलं इथे रोज सिरप तयार झालेलं आहे. हे बघा तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी रोज सिरप तयार करू शकतो. आणि छान रिफ्रेशिंग आणि कूल देणारं, म्हणजे अगदी कुलिंग असं फ्रेशनेस वाटतं आपल्याला पिल्यावर. तर असं सिरप आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर मी जे सायट्रिक ॲसिड घेतलं होतं ना, ते थोडं कमी प्रमाणामध्ये टाका. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवताय ना त्या प्रमाणात ते घ्यायचं आहे. तर अगदी कमी प्रमाणात टाका. मग लागत तुम्हाला थोडं थोडं टेस्ट करून चेक करायचं आणि मग लागेल तेव्हा तुम्ही अजून टाकू शकता. आणि याच्यामध्ये आता माझ्याकडे रोज इन्सेन्स असतं ना ते नाही आहे, म्हणून मी आता नाही टाकलेलं आहे. थोडं तरी ते 1-2-4 थेंब आपल्याला यूज करावं लागतं, पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकलेलं आहे. हे असंच ठेवलं आहे. येईल तेव्हा मी याच्यामध्ये ॲड करून मग छानपैकी असं. आता मी याला बॉटलमध्ये भरते पॅक. काचेची स्वच्छ धुवून बॉटल असेल तिच्यात भरा, किंवा मग आपल्याला बाजारात भेटतं जसं ज्या प्लास्टिक बॉटल असतात स्पेशल त्याच्यासाठी बनवलेल्या असतात त्या, तर तिच्यातही पॅक करून ठेवलं तर तुम्ही स्टोअर करू शकता. हे आपले छानपैकी उन्हाळ्याचे 4 महिने सहजच निघता. अशा पद्धतीने सिरप बनवायचा आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल हे सिरप, रोज सिरप कसं बनवलं आहे मी ते, तर छानपैकी अशा कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा बनवून ट्राय करा तुमच्या किचनमध्ये. आणि छान छान अशा कमेंट करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. तर असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच पुढच्या व्हिडिओ